नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान म्हणजे सायन्स या विषयाची परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत. कारण या कोविड परिस्थितीमुळे खूप विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात अनेक काही प्रश्न आहेत आणि शंका सुद्धा आहेत आणि या शंकांचंच निरसन करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत सौ दीपाली पाटील मॅडम. मॅडम ह्या MSc BEd असून MSc ला त्यांचा भौतिकशास्त्र हा विषय स्पेशल होता. शिवाय नाशिक एज्युकेशन संस्थेत नाशिक येथे मॅडम उपशिक्षिका म्हणून कार्यरत असून जवळपास 18 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव मॅडमला आहे. शिवाय मॅडमला वाचनाचा आणि अध्यापनाचा अतिशय छंद आहे आणि त्यांचा एक व्यवसायनिष्ठ विचार जो आहे तो आहे यशस्वी अध्यापन ही राष्ट्र निर्माणातील प्रमुख आणि पायाभूत पायरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असं हे एक वेगळं व्यक्तिमत्व जे आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकास झालेलं किंवा एक विशिष्ट अँगलने विज्ञानाकडे बघणार एक व्यक्तिमत्व जे आहे ते आज आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. आणि म्हणून हे मॅडमच्याच मार्गदर्शनातून आपल्याला निश्चितच विज्ञान हा जो विषय आहे या विषयाची तयारी करताना ज्याही काही पायरीवर तुम्ही अडकला असाल तिथून मात्र निश्चितच पुढे जाण्याचा मार्ग हा आपल्याला मिळणार आहे. नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात मॅडम आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेची म्हणजे बोर्डाच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करायची आहे यावर आपण मार्गदर्शन करणार आहात. कारण आता ही परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर सर्वसाधारणतः बराचसा सिलेबसही कमी करण्यात आलेला आहे किंवा कृतीपत्रिकेचा पॅटर्नही बदलवण्यात आलेला आहे आणि विद्यार्थी असतील, पालक असतील आणि शिक्षक सुद्धा यांच्याही मनामध्ये आजही खूप अशा काही शंका आहेत की आपली परीक्षा कशी होणार, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सामोरं जायचं आहे किंवा मार्गदर्शन करतानाही खूप काही अडचणी ह्या फेस कराव्या लागत आहेत. तर सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मार्गदर्शन कराल की एकूणच टोटल जो सिलेबस विद्यार्थ्यांना रेग्युलर विद्यार्थ्यांना जो असतो त्यापैकी या शासनाच्या नियमानुसार सिलेबसमध्ये किती कटौती करण्यात आलेली आहे आणि कोणत्या घटकांवरच आधारित परीक्षा ही घेतली जाणार आहे. प्रथमतः नमस्कार. इयत्ता 10वी बघा जीवनातील पहिली सार्वत्रिक परीक्षा असल्याने त्याला एक विशेष असं महत्व आहे. यावरूनच त्यांच्या करिअरची पुढील वाटचाल ठरत असते. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला उत्तम मार्क्स मिळावे असं वाटत असतं. परंतु ते कसं काय करायला लागेल अशा विविध प्रश्नांचा त्यांच्या समोर प्रश्न असतो आणि त्यातच आता या कोविड-19 मुळे तर प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे की नेमका सिलेबस किती आहे, परीक्षा कशी होणार, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, मग अंतर्गत मूल्यमापन कसं, प्रायोगिक परीक्षा कशा होणार, अशा या सगळ्या प्रश्नांचा मोठा डोंगर त्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी एज्युस्ट्रीम या YouTube व्हिडिओ चॅनलने खूप छान पाऊल उचललेला आहे. या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न अतिशय उत्तमरित्या यशस्वीरित्या करत आहेत. याचं एज्युस्ट्रीमच्या सर्व सौ मनीषा जगताप मॅडम, त्याच्या सावळे सर त्यांना तंत्रज्ञ म्हणून पायस त्यांना मदत करत आहे. या सर्वांचं प्रथमतः मी खूप खूप अभिनंदन करते, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि आजच्या या विज्ञान मार्गदर्शनाला आपण सुरुवात करूया. मॅडम तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो सिलेबस 25% कमी केलेला आहे याचा एक PPT मी दाखवणार आहे. पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं की सायन्स 1 हा 40 मार्क्सचा पेपर, सायन्स 2 हा 40 मार्क्सचा आणि 20 मार्क्सचा प्रॅक्टिकल असा एकूण 100 मार्क्सचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये आपल्याला 100 पैकी जास्तीत जास्त मार्क्स नक्कीच मिळतील. फक्त एक आपण जर पॅटर्न प्रमाणे अभ्यास केला, योग्य नियोजन केलं, वेळेचं योग्य नियोजन केलं तर 100 पैकी 100 मार्क्स सायन्स मध्ये मिळतात. आता याच्यात आपण येऊया की नेमका सिलेबस काय काय कमी केला आहे, त्यावर आपण घटक नियोजन बघूया आणि मग सिलेबस काय कमी आहे तो बघूया. ओके, तर यामध्ये बघा घटक निहाय आपण सुरुवातीला गुण विभागणी बघूया. विज्ञान 1च एकूण 10 प्रकरण आहेत. यामध्ये आपण या 10 प्रकरणांमध्ये
गुण आणि त्याचे विथ ऑप्शन म्हणजे विकल्पसह गुण दिलेले आहेत. प्रत्येक प्रकरणाचे इथे गुण दाखवले जातात. एकूण गुण दाखविलेले आहेत. यामध्ये आपल्याला हा जो आहे पहिलं प्रकरण 3 मार्क्स, दुसरं 4 किंवा तिसरं प्रकरण 4 मार्क्स, विथ ऑप्शन आपल्याला या बाजूला उजव्या हाताला दिसत आहेत. असा एकूण 40 मार्क्सचा हा पेपर आहे. विथ ऑप्शन आपल्याला तो 60 मार्क्स असणार आहे. यामध्ये विज्ञान भाग 2 चे एकूण पुन्हा 10 प्रकरण आहेत. यामध्ये आनुवंशिकता आणि उत्क्रांती 3 गुणांसाठी दिलेला आहे. सजीवांमधील जीवन प्रक्रिया 4 मार्क्स साठी, तर जीवन प्रक्रिया 5 मार्क्स साठी आहे. एन्व्हायरमेंट जो आहे पर्यावरणीय व्यवस्थापन हा 5 मार्क्सचा आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने एकूण 4 मार्क्सचा आहे. विथ ऑप्शन तो 6 मार्क्सला असणार आहे. 5, 6, 7 आणि 8, 9 हे जे आहे हे विथ ऑप्शन 6 आणि विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला असणार आहे. शेवटचं जे प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन हे 3 मार्क्सला आणि विथ ऑप्शन 5 मार्क्सला. असा सायन्स 2 म्हणजे विज्ञान 2 हा 40 मार्क्सचा पेपर आहे. विथ ऑप्शन तुम्हाला 60 मार्क्स सोडवायचा आहे. For the science 1, the chapter wise weightage we have to see here. For there are total 10 chapters, and with option the first chapter is the gravitation. With option here the 5 marks are given, without option 3 marks. Periodic classification here the option with option 6 marks, without option 4 marks. So third chapter the chemical reaction and equations having the weightage the 4 and without option 6. Effects of the electric current 5 marks and with option 7 marks. Chapter number 5 heat. For the weightage here the weightage given 3 and with option 5. Reflection of light 5 marks and with option 7 marks. Chapter number 7 lenses 4 and with option 6 marks. Metallurgy the 4 and with option 6. Carbon compounds chapter number 9. Here the weightage is given 5 and with option 7. Last chapter the space mission, the weightage is given 3 and with option 5. So the total marks for the science 1 is 40 and with the option is the 60. Similarly here we see the science 2 having the weightage 40 marks. Chapter number 1, the heredity and evolution is the without option 3 marks and with option 5 marks. Life process 1 is the 4 with option 6. Life process 2, 5 and with option 7. Environmental management chapter number 4 without option 5 and with option 7. Then chapter number 5, 6, 7, 8 and 9. Having the without option the 4 marks and with option 6 marks. So the last chapter of the science 2 is the disaster management, is the related with the environment. With the here the weightage is given without option 3 and with option 5. Here the total marks for the science 2 40. That means the science 1 is having the weightage 40, science 2 is having the weightage 40 and the practical 20. That means 40, 40 and 20. Total marks for the science is 100. आताच आपण प्रश्न बघितला, मॅडमने सांगितलं की अभ्यासक्रमातून नेमकं काय वगळलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सायन्स मध्ये असा कुठलंही प्रकरण वगळलेलं नाही. मग नेमकं काय कमी केलंय आपल्या अभ्यासातनं? तर बघा, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आता आपल्याला जनरल नॉलेज म्हणून अभ्यास करायचा आहे सायन्स मध्ये. जसे की निरीक्षण करा, नेहमी लक्षात ठेवा, विचार करा, सांगा पाहू, इतिहासात डोकावताना, शोध घ्या, पुस्तक माझे मित्र, जोड माहिती तंत्रज्ञानाची, इंटरनेट माझा मित्र, उपक्रम, परिचय शास्त्रज्ञांचा, जरा डोके चालवा, थोडे आठवा, माहित आहे का तुम्हाला, यासारख्या जे काही आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर चौकटीमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला जनरल वाचायला नंतर जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही नक्कीच वाचा. पण आता यावर आधारित असा कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही.
आत्ताच मॅडम आपण वगळलेला जो काही भाग आहे म्हणजे सर्वसाधारणतः सिलेबस मधलं कुठलंही युनिट कमी केलेलं नाही, पण मात्र त्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज ज्या दिलेल्या आहेत, ज्या आता तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे, त्या ऍक्टिव्हिटी फक्त थोड्याशा कमी केलेल्या आहेत, पण मात्र सिलेबस पूर्ण असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वच अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त ज्या ज्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत त्या आता सध्या न करता त्या भावी काळात विद्यार्थ्यांनी निश्चित कराव्यात, कारण विज्ञान हा असा विषय आहे की तो जीवनाशी अगदी समरस असलेला विषय आहे. जे अगदी क्षणाक्षणामध्येच विज्ञान आपलं असतं आणि हे समजून घेण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तो अभ्यास करणं गरजेचं आहे. पण आता साधारणतः एकूण 40 आणि 40 म्हणजे भाग 1 आणि भाग 2 असं जे डिव्हायडेशन दिलेलं आहे, तर सर्वसाधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल किंवा त्या प्रश्नांचे प्रकार असतील, याबद्दल जरा मार्गदर्शन कराल? नक्कीच मॅडम, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जीवनाशी अगदी समरूप असा हा विज्ञान विषय आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी जितकं मन लावून अभ्यास कराल ना तितकं छान तुम्हाला ते विज्ञान आवडायला लागेल आणि विज्ञान इतका आवडीचा विषय तुमचा दुसरा कुठलाच नसेल. विज्ञान जर तुम्ही जितक्या मन लावून कराल तितकं छान तुम्हाला त्याच्याशी समरस होता येईल आणि तितके छान मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळतील. आता आपण प्रश्नपत्रिकेकडे येऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका हातात येते त्यावेळेला तिथे काही सूचना लिहिलेल्या असतात. त्याचा एकदा आपण बघूया की तुमचा पेपरसाठी वेळ दिलेला आहे 2 तास, 40 गुणांसाठी 2 तास असतात. त्यातली पहिली सूचना बघा की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे 4 प्रश्न आपल्याला सायन्स 1 मध्ये सोडवायचे आहेत, सायन्स 2 मध्ये 4 प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. जिथे आवश्यक आहे तिथे आपण तांत्रिक शास्त्रीय दृष्ट्या नामनिर्देशित आकृत्या म्हणजे नावं दिलेली जी काही आकृती आहे जिथे काढायला सांगितलेली आहे तिथे आपल्याला काढणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्न लिहिण्याची सुरुवात ही स्वतंत्र पानावर करावी. म्हणजे आपला प्रश्न पहिला जर समजा अर्ध्याच पानावर संपला तर तिथून दुसरा प्रश्न सुरुवात न करता आपण नवीन पानावर नवीन प्रश्न लिहिल्याने आपला पेपर एक्झामिनरला चेक करताना किंवा मार्क्स वरती लिहिताना सोपं जातं. म्हणून प्रत्येक प्रश्न हा स्वतंत्र पानावर लिहिला गेला पाहिजे. उजव्या बाजूचे अंक हे पूर्ण गुण दर्शवतात. जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली तर उजव्या बाजूला आउट ऑफ किती प्रश्न पहिला हा किती मार्क्सचा आहे हे दाखवलेलं आहे. सूचना क्रमांक 5 त्यातील प्रश्न पहिला जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नासच गुण दिले जातील. आता हा जो आहे, ज्या वेळेला मी तुम्हाला पहिला प्रश्न दाखवणार आहे त्यावेळेला मी परत एकदा सांगेल की पहिला प्रश्न जो आहे तो एमसीक्यू टाइप आहे, बहुपर्यायी आहे आणि यातला पहिला ऑप्शन तुम्ही पहिलं जे निवडणार आहात ते खोडून जर दुसरं पुन्हा तिसरं असं केलं तरी तुमचं पहिलं जे काही उत्तर लिहिलेलं आहे त्यालाच गुण दिले जातील. 6वी सूचना काय आहे की प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा फक्त पर्याय क्रमांक लिहावा. म्हणजे इथे तुमचं लिहिणं बघा कमी केलेलं आहे की पूर्ण सेंटेन्स पूर्ण हे न लिहितात, पूर्ण वाक्य न लिहिता फक्त त्याच्या उत्तराचा क्रमांक लिहिला गेला पाहिजे. आता आपण येऊया की नेमकं प्रश्नपत्रिका कशी आहे. हा सुधारित आराखडा दिलेला आहे आपल्याला बोर्डाने. तर याच्यामध्ये एकूण 40 गुणांचा पेपर आहे, 2 तास आहे. या सूचना आपण इतक्यातच सगळी उजळणी केलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्न क्रमांक 1 कडे बघूया. प्रश्न क्रमांक 1 अ यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 1 गुणांचे असे 5 एमसीक्यू टाइप म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. हे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत हे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न असणार आहेत. याला एकूण गुण आहेत 5 आणि विथ ऑप्शन सुद्धा 5. म्हणजे इथे कुठेही तुम्हाला ऑप्शन नाही, 5 दिलेले आहेत एमसीक्यू प्रश्न आणि ते तुम्हाला 5ही लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 ब खालील प्रश्न सोडवा. म्हणजे यामध्ये प्रत्येकी 1 गुणांचे पुन्हा 5 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत, फक्त रिकाम्या जागा सोडून. ते सुद्धा 5 आहेत आणि 5ही लिहायचे आहेत. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 2 जो आहे याच्यामध्ये शास्त्रीय कारणे लिहा, गिव्ह रिझन्स. यातले 3 पैकी 2 आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 ब जो आहे याच्यामध्ये कोणतेही 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत.
याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले असणार आणि 3 आपल्याला लिहायचे आहेत. त्याला गुण आहेत 6. बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5, एकूण तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असणार आणि त्यातले आपल्याला 5 प्रश्न लिहायचे आहेत. एकूण एका प्रश्नाला 3 मार्क्स, म्हणजे एकूण 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे. त्याचं वेटेज आहे एकूण गुण 15, विथ ऑप्शन त्याला 24 मार्क्स आहेत. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न, खालील प्रश्न सोडवा. यात तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असणार, त्यातला कुठलाही एक आपल्याला सोडवायचा आहे. हा दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे, त्याला गुण आहेत 5. असा एकूण 40 मार्क्सचा आपला सायन्स 1 आणि सायन्स 2 चा असा पेपर असणार आहे. आता येऊया आपण प्रश्न क्रमांक 1 कडे. बघा प्रश्न क्रमांक 1 यामध्ये बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याला काही ऑप्शन नाहीयेत. आता इथे मी उजव्या हाताला तुम्हाला उदाहरण दिलंय की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहा. उदाहरण बघूया आपण की पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण टिंबटिंब असेल. मग आता इथे आपल्याला गाळलेला शब्द जो आहे तो या 4 पैकी एक उत्तर लिहायचं आहे. मग यातलं उत्तर आहे ड, 10 न्यूटन. पण आपल्याला काय दिलंय की योग्य पर्यायाचं फक्त वर्णाक्षर लिहा. म्हणजे तुम्ही प्रश्न टाकणार आहात प्रश्न क्रमांक 1 अ, त्यातली पहिला आपल्याला गाळलेली जागा आहे आणि त्याचं उत्तर आहे 1 ड. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिणार आहात. अजून एक बघूया आपण उदाहरण की अष्टकाचा नियम टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडला. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यातलं खरं उत्तर आहे की डोबेरेनर आहे, न्यूलँड्स, मोझले आणि मेंडेलिव्ह. यातलं उत्तर आहे न्यूलँड्स. मग तुम्ही लिहिणार आहात प्रश्न क्रमांक 1 अ, त्या पुढे 2 आणि 2 च्या पुढे लिहिणार आहात ब. या पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 1 अ लिहायचा आहे. प्रत्येक याला आपल्याला 1 गुण आहे. इथे कुठेही ऑप्शन नाही. 5ही गाळले जे आहेत हे ते 5ही आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्याला मार्क्स आहेत 5. आता येऊया आपण प्रश्न क्रमांक 1 ब. प्रश्न क्रमांक 1 ब. इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील. मग यातलं समजा आपल्याला विचारलंय की वेगळा घटक ओळखा, ऑड मॅन आउट. यामध्ये हाही 1 गुणांचा प्रश्न असणार आहे. इथे तुम्हाला ऑप्शन्स नाहीयेत. तर उदाहरण घेतलंय आपण की तापमान, वहन, अभिसरण आणि प्रारण. यातलं आपण तापमान वेगळं काढले. का काढलंय? कारण ही भौतिक राशी आहे आणि बाकीचे वहन, अभिसरण आणि प्रारण हे उष्णता संक्रमणाचे प्रकार आहेत. अजून एक उदाहरण आपण घेऊया की खाली आपल्याला निकट दृष्टिता, वृद्ध दृष्टिता, दूरदृष्टिता, वर्ण पटदर्शक. मग यातला वर्ण पटदर्शक आपण वेगळा काढलाय शब्द. का? कारण ते उपकरण आहे आणि बाकीचे दृष्टिदोष आहेत. या पद्धतीने आपण समजा वेगळा घटक हा प्रश्न विचारला तर यात आपल्याला वेगळा घटक आणि त्याचं का वेगळा काढलाय त्याचं आपण रिझन जे आहे ते आपल्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 1 मधला. ब हा एक प्रकार. अजून काय विचारलं जाऊ शकतं? तर सहसंबंध. मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये रिकाम्या जागा सोडून बाकी वेगळा कुठलाही प्रश्न वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं आपण बघितलं वेगळा घटक ओळखा. इथे आपण बघितलंय सहसंबंध ओळखा, कोरिलेशन्स बिटवीन द पेअर्स. याच्यामध्ये पहिल्या जोडीतला संबंध ओळखून दुसरी जोडी आपल्याला पूर्ण करायची आहे. आडव्या रांगा आवर्त, आडव्या रांगांना आपण आवर्त म्हणतो. तर आपल्याला पुढे डॅश करून गण दिलेला आहे. मग याचं उत्तर आपण लिहिणार आहोत उभे स्तंभ. म्हणजे जे काही डॅश दिलेला आहे शब्द लिहायचा आहे आपल्याला तिथे उभे स्तंभ. अजून एक उदाहरण आपण घेऊया. इथे मिथेन संपृक्त हायड्रोकार्बन, तर प्रोपीनला आपण काय म्हणतो? तर प्रोपीन आहे असंपृक्त हायड्रोकार्बन. या पद्धतीने तुम्हाला संबंध, पहिल्या जोडीतला संबंध ओळखून दुसरी जोडी पूर्ण करायची आहे. अजून या प्रश्नामध्ये विचारलं जातं चूक की बरोबर ते लिहा. यामध्ये चूक की बरोबर लिहिताना जर चूक असेल तर आपल्याला परत ते वाक्य पूर्ण बरोबर करून लिहिण्याची आवश्यकता नाही. उदाहरण घेऊया आपण. यातले एक बघा, जी चे मूल्य स्थानानुसार बदलते. चूक.
पण आपल्याला परत याचं बरोबर करून वाक्य लिहिण्याची इथे आवश्यकता नाही. 1 मार्क्सला फक्त चूक किंवा बरोबर लिहायचं आहे. अजून एक उदाहरण आपण बघूया. भिंगाची शक्ती. P बरोबर भिंगाची शक्ती P या अक्षराने पॉवर P या अक्षराने दाखवले जाते 1/f. P = 1/f. हे बरोबर आहे. या पद्धतीने आपण चूक किंवा बरोबर हा एकच शब्द लिहिणार आहोत. वाक्य चूक जर असेल तर बरोबर लिहिण्याची इथे आवश्यकता नाही. अजून या प्रश्नामध्ये काय विचारलं जातं? प्रश्न क्रमांक 1ब. यामध्ये आपल्याला जोड्या लावा विचारल्या जाऊ शकतात. स्तंभ अ आणि स्तंभ ब. याच्यामध्ये स्तंभ ब मध्ये तुम्हाला समजा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि इकडे स्तंभ 1 मध्ये 2च दिलेले आहेत. तर या 4 पैकी 2 कुठले तरी याच्या बरोबर जोडी लागणार आहे. जास्तीचे आपल्याला दिलेले आहे. विचारपूर्वक लिहायचे आहेत कारण एका जोडीला आपल्याला इथे अर्धा मार्क्स आहे. कारण 2 जोड्या लावायला विचारल्या. अर्ध्या गुणाला एक जोडी बरोबर करायची आहे. या पद्धतीने जोड्या लावा हा प्रश्न क्रमांक 1ब मध्ये विचारला जाऊ शकतो. तसंच आपल्याला इथे नाव लिहा, रेणुसूत्र लिहा किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा असा 1 गुणाचा प्रश्न क्रमांक 1ब मध्ये विचारला जातो. हा प्रश्न नाव, रेणुसूत्र, इलेक्ट्रॉन स्वरूपण या प्रश्न प्रकारावर आधारित आहे. पण त्याचं स्पष्टीकरण देणं इथे अपेक्षित नाही. म्हणजे नाव विचारलं तर फक्त नाव लिहा, रेणुसूत्र विचारलं तर रेणुसूत्र लिहा, इलेक्ट्रॉन स्वरूपण विचारलं तर फक्त इलेक्ट्रॉन स्वरूपणच तुम्ही लिहिणार आहात. त्याचं स्पष्टीकरण इथे अपेक्षित. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 1ब मध्ये रिकाम्या जागा सोडून कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारला जातो. म्हणजे मागच्या वर्षी समजा की एखादी व्याख्या विचारली जाईल, एखादा तुम्हाला लॉ विचारला जाऊ शकतो. जसं आता आपण बघितलं सहसंबंध ओळखा, जोड्या लावा, रेणुसूत्र लिहा, चूक की बरोबर या पद्धतीने या प्रश्न क्रमांक 1ब मध्ये 5 मार्क्स साठी प्रश्न विचारले जातात. आता येऊया आपण प्रश्न क्रमांक 2अ कडे. इथे आपल्याला प्रश्न क्रमांक 2अ मध्ये शास्त्रीय कारणे द्या, गिव्ह रिझन्स विचारले जातात. इथे 3 प्रश्न दिलेले असतात गिव्ह रिझन्स. त्यातले आपण कोणतेही 2 लिहायचे आहेत. मग यामध्ये आपण विचार करायचा की आपल्याला परफेक्ट आन्सर कोणत्या 2 प्रश्नांचं येतंय आणि तोच प्रश्न आपण लिहायचा आहे. कुठल्याही भाषेच्या पेपरमध्ये जसं 2 मार्क्सच्या याच्यासाठी आपल्याला 6 ओळी लिहिणं, 5 ओळी लिहिणं असं अपेक्षित असतं. म्हणजे जितकं मोठं उत्तर तितकं जास्ती मार्क्स. जसं तुम्ही निबंधामध्ये करता तसं विज्ञानामध्ये अजिबातही अपेक्षित नाही. ज्या वेळेला तुम्ही गिव्ह रिझन्स लिहिता, शास्त्रीय कारण लिहिता, त्यावेळेला सायंटिफिकली करेक्ट, शास्त्रीय दृष्ट्या करेक्ट असं उत्तर आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि जो शास्त्रीय वर्ड शब्द जिथे लिहिणं अपेक्षित आहे तो शब्द आलाय की नाही याला फार महत्व आहे. आणि त्या शब्दाखाली तुम्ही तो शब्द हायलाइट केला पाहिजे, अंडरलाईन केली पाहिजे. उदाहरणार्थ आपण इथे घेतलंय की डिटर्जंट्स मध्ये सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. तुम्हाला गिव्ह रिझन द्यायचंय, शास्त्रीय कारण द्यायचंय. 2 मार्क्स आहे. तुम्ही 2 पॉइंट मध्ये उत्तर परफेक्ट त्याचं लिहिलं जाऊ शकतं. ते डिटर्जंट्स मध्ये सूक्ष्म जैविक विकर मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते. विकर मिसळल्याने अधिक क्षमता हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि दुसरा पॉइंट काय आहे तर कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया ही कमी तापमानालाही घडून येते. म्हणजे अधिक आणि कमी हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाचा पेपर किती लिहिणं सोपं आहे. 2 ओळी लिहिल्या 2 मार्क्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं होतं प्रश्न क्रमांक 2अ शास्त्रीय कारणे द्या. इथे आहेत आपल्याला 2 लिहायचे होते, 4 आणि विथ ऑप्शन 6. आता येऊया आपण प्रश्न क्रमांक 2ब कडे. इथे बघा खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे 5 लघुत्तरी प्रश्न आपल्याला सोडवायचे दिलेले आहेत आणि त्यातले 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याला गुण आहेत 6.
आता बघा उदाहरणार्थ आपण घेऊया प्रश्न क्रमांक 2 ब साठी गुण आहे 2. उदाहरणार्थ आपण घेतलंय की संघ वर्ग ओळखा व एक उदाहरण द्या. उदाहरणार्थ माझ्यात दूध स्रवणाऱ्या ग्रंथी आहेत, बाह्य कंकाल केसांच्या स्वरूपात आहे. असं कोण बरं? तर सस्तन. या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या सस्तनच्या आहेत. आणि उदाहरण तुम्हाला जे आवडेल ते कोणतंही एक लिहायचं आहे. उदाहरणार्थ आपण इथे घेतलंय मांजर, कुत्रा, माना. अजून एक आपण उदाहरण घेऊया की पृथ्वीवर माझ्या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. द्विपार्श्व सममिती असून बाह्य कंकाल कायटिनचे आहेत. असं कोण बरं? तर ह्या दोन्ही ज्या वैशिष्ट्ये आहेत ते संधिपात याचे आहेत. आणि त्याचं उदाहरण तुम्हाला लिहायचं आहे. खेकडा लिहा, कोळंबी लिहा. तर या पद्धतीने आपल्याला एक उदाहरण लिहायला 1 मार्क्स आणि संघ किंवा वर्ग लिहिण्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स दिलेला आहे. अजून एक उदाहरण आपण इथे दिलंय बघा. मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. धाग्यासारखे शरीर असून आभासी देह गुहा आहे. ह्या वैशिष्ट्य जे आहे हे गोलकृमी संघाचे आहेत आणि उदाहरण आहे त्याचं जंत आणि ऍस्केरिस. हा झाला प्रश्न क्रमांक 2 ब. यामध्ये अजून काय विचारलं जाईल बरं? आपल्याला 3 प्रश्न लिहायचे, एकूण गुण आहेत 6. अजून काय विचारलं जातं? तर या पद्धतीने तुम्हाला चिन्ह दिलेले आहे आणि ते काय सांगतात. इथे तुम्हाला चिन्ह दिसतंय. तर पहिलं चिन्ह जे आहे ते काय आहे? 3 आरचे. हे चिन्ह कपात, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते. आणि काय सांगता याचं हे की नैसर्गिक साधन संपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. दुसरं जे चिन्ह आहे हे काय सांगतं? तर बघा इथे नळ दिलेला आहे आणि पाण्याचा वॉटर ड्रॉप दिलेला आहे. पाण्याचं तुम्हाला थेंब दिसतोय. म्हणजेच हे चिन्ह जे आहे हे पाणी वाचवा हा संदेश देतोय. अजून काय विचारलं जाईल प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये? तर आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर आहे. याच्यामध्ये तुम्हाला तक्ता पूर्ण करा या पद्धतीचाही प्रश्न 2 ब मध्ये 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. बघा इथे तुम्हाला 4 ठिकाणी शब्द लिहायचे आहेत. 4 ठिकाणी डॅश दिलेले आहेत. 1 2 3 आणि 4 या पद्धतीने 4 शब्द लिहायचे आहेत. अर्ध्या गुणासाठी 1 शब्द लिहिणार आहोत. म्हणजे एकूण 2 गुणांचा हा प्रश्न झाला. म्हणजे देहगुहा, जननस्तर आणि संघ. देहगुहा नाही, जननस्तर कुठला आहे असं विचारले आणि त्याचा संघ दिलाय रंध्रीय प्राणी संघ. या पद्धतीने तुम्ही तिथं द्विस्तर हा शब्द लिहिणं अपेक्षित आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये बघा देहगुहा नाही, त्रिस्तर आणि संघ कुठला आहे? ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक कशात दिसतात? तर चपटे कृमी. तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे त्रिस्तर, कारण गोलकृमीय संघ आहे. देहगुहा ही आभासी असते. चौथ्या याच्यामध्ये देहगुहा असते पण संघ दिलेला आहे संधिपात प्राणी संघ. तर या पद्धतीने तिथे आपण लिहिणार आहोत त्रिस्तर. आता येऊया आपण प्रश्न क्रमांक 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 1 अ आणि ब बघितला. प्रश्न क्रमांक 2 अ आणि ब बघितला. प्रश्न क्रमांक 3 मध्ये अ आणि ब असं नसून तुम्हाला डायरेक्ट प्रश्न क्रमांक 3 5 प्रश्न लिहायचे आहेत. एकूण तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असणार. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण. असा एकूण 15 मार्क्सचा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. 15 गुणांसाठी 5 प्रश्न लिहायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला थोडेसे दीर्घोत्तरी प्रश्नांसारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि यामध्ये आपल्याला 8 प्रश्न दिलेले आहेत. मग इथे थोडासा विचार करून ठेवायचा की येस आपल्याला याचं चांगलं उत्तर लिहिता येतं. चांगलं याच्याने की आपल्याला याच्याशी संबंधित सगळं माहित आहे. मग याच्यामध्ये 3 छोटे छोटे प्रश्न एकत्रित विचारले असेल, एखादी व्याख्या विचारली असेल, एखादा दीर्घोत्तरी प्रश्न उदाहरणासहित आपल्याला स्पष्ट करायला विचारला असेल, तर या प्रश्नांची उत्तरं लिहिताना 3 मार्क्सचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे थोडा विचार करून काळजीपूर्वक निवडायचे आहेत. कुठले 5 प्रश्न लिहिणं आपल्याला सोपं जाणार आहे. उदाहरणार्थ आपण इथे घेतलंय की एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा प्रकार सदोहरण स्पष्ट करा. मग अलैंगिक प्रजननाचा कुठलाही प्रकार घ्या आणि तो उदाहरणासहित स्पष्ट करा. आता आपण बघूया कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारला जाईल.
बघा यामध्ये अजून काय विचारलं जाऊ शकतं, तर ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न विचारला जाईल. आकृती पूर्ण करून या प्रक्रियेतील कोणत्याही 2 समस्या लिहा. आकृतीमध्ये तुम्हाला 2 चौकट दिसतायत बघा, त्या 2 चौकट भरायच्या आहेत आणि 2 समस्या लिहायच्या आहेत. एका चौकटला अर्धा मार्क असणार आहे, कारण एक चौकट मध्ये एक शब्द अर्ध्या मार्क्सला विचारला जातो, म्हणून 2 चौकटला मिळून 1 मार्क्स आणि 2 समस्या लिहिण्याला 2 मार्क्स, असं एकूण 3 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय की पहिल्या चौकटमध्ये इंधन, कोळसा. आपण लक्षात घ्यायचं की नेमका हा कशाच्या रिलेटेड प्रश्न आहे. मग आपल्याला पुढे दिलंय की एक चौकट सोडून दिले वाफेवर चालणारे टर्बाईन, म्हणजे तिथे आपण मधल्या चौकटमध्ये लिहिणार आहोत पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर. त्याच्या पुढे त्यांनी दिलाय पुन्हा एक चौकट दिली आहे आणि या चौकटमध्ये पुढे विद्युत ऊर्जा दिली आहे, म्हणजे नक्कीच अलीकडे शब्द लिहायचा आहे आपल्याला जनित्र. मग याच्या कोणत्या 2 समस्या आहे की जर कोळसा इंधन म्हणून वापरला तर आपल्याला कुठल्या समस्या निर्माण होणार आहेत किंवा कुठल्या समस्यांना आपल्याला तोंड द्यायचं आहे, तर त्या तुम्हाला सगळ्यांनाच या समस्या नक्कीच माहित असणार आहे. त्याचा आपल्याला की कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक असे वायू वातावरणात उत्सर्जित होतात, मिसळतात. तसंच दुसरा काय समस्या असू शकते की हे सगळे जे इंधनाचे भूगर्भातील साठे आहेत ते अतिशय कमी आहेत आणि त्याच्यामुळे भविष्यात या विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मुळात मर्यादा येणार आहे. अशा या 2 समस्या 2 मार्क्ससाठी आणि 2 चौकट मध्ये शब्द लिहिण्यासाठी 1 मार्क्स, असं 3 गुणांसाठी ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून काय विचारलं जाईल तर बघा संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये बघा तुम्हाला चौकट दिलेले आहेत 6, 1 2 3 4 5 6, फक्त 6 शब्द लिहायचे, 3 मार्क्स. अर्ध्या मार्क्सला 1 शब्द तुम्ही 1 चौकट पूर्ण करणार आहात. मग झॅन्थन जो आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला पुस्तकामध्ये हा संकल्पना चित्र तुम्हाला दिली आहे. पुस्तकामधले संकल्पना चित्र यासारखे संकल्पना चित्र विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्हाला वाचून कंटाळा येईल, पाठांतर करून कंटाळा येईल, त्यावेळेला थोडस रिलॅक्स म्हणून किंवा थोडासा मधला वेळ म्हणून जर तुम्ही या पद्धतीने संकल्पना चित्र काढले, ते पूर्ण केले तर तुम्हाला थोडस अभ्यासात रिलॅक्स वाटेल आणि तुम्हाला याचे 3 मार्क्स सुद्धा बघा मिळणार आहेत. म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा, 3 गुणांसाठी 6 शब्द लिहायचे आहेत. इतका सोपा प्रश्न कुठेच नसणार आहे तुम्हाला. 6 शब्द 3 गुण. बघा जर आपण भाषेचा पेपर सोडवलं तर 3 गुणांसाठी कमीत कमी तुम्हाला 2 तरी पॅराग्राफ लिहिणं अपेक्षित आहे. इथे आपल्याला फक्त लिहायचे आहेत 6 शब्द, म्हणून सायन्स खूप सोपं आहे. बघा आता इथे झॅन्थन टिंकचा आपण काय लिहिणार आहे तर उच्च प्रतीचा कागद, वस्त्रांचे रंग तयार होतात, निर्धोक पाणी म्हणजे पाणी वॉटर फिल्ट्रेशन, निर्जंतुक करणे, खत, रंग आणि टूथपेस्ट. बघा तुमचा हा पुस्तकात चार्ट आहे, यासारखे चार्ट तुम्ही तयार करणार आहात. वही मध्ये एक असा भाग करा की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे संकल्पना चित्र काढून ठेवणार आहात आणि मधून मधून फक्त जस्ट बघितलं तरी तुमच्या लक्षात राहणार आहे. यातलंच आपण एक घेऊया की मागच्या वर्षी मार्च 20 मध्ये प्रश्न विचारला होता. बघा प्रश्न विचारण्याची पद्धतही वेगळी असू शकते. इथे काय प्रश्न विचारलाय की खाली दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शविणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करा. तुम्हाला आकृती काढून दिलेली आहे आणि त्याच्याशी संबंधित नियम स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे आकृती काढून दिलेली आहे. तुम्हाला ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण करणारी कक्षा म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर पहिल्या प्रकरणातले केपलरचे नियम आलेच पाहिजे. म्हणजे ही जी आकृती आहे ही 3 गुणांसाठी मला दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला 3 नियम केपलरचे 3 नियम फक्त लिहायचे आहेत, स्पष्ट करायचे आहेत. इतका सोपा प्रश्न आहे आणि आकृती काढून दिल्यामुळे तुम्हाला फक्त तिथे नियम लिहिणं अपेक्षित आहे. हा मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. या पद्धतीचे
कुठलेही 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इथे 15 पैकी 15 मार्क्स मिळतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 जो आहे हा 15 गुणांसाठी विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 1 बघितला, 2 बघितला आणि आता आपण 3 बघितला. हा प्रश्न क्रमांक 3 जो होता तो 15 गुणांसाठी होता. आता येऊया आपण शेवटच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न क्रमांक 4 जो आहे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपल्याला विचार करून एक प्रश्न 2 पैकी 1 लिहायचा आहे. म्हणजे त्याची निवड सुद्धा अतिशय व्यवस्थित करायची आहे की याचा आपल्याला परफेक्ट उत्तर येतंय ना. मग दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपल्याला कदाचित आकृतीवर आधारित प्रश्न विचारला असेल, कदाचित आकृती काढून स्पष्टीकरण विचारलं असेल, कदाचित एखादा मोठा पॅरेग्राफ दिलेला असेल आणि पॅरेग्राफवर 5 प्रश्न 5 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. म्हणजे इथे आपल्याला 2 पैकी 1 प्रश्न लिहायचा आहे, त्याला गुण आहेत 5. विथ ऑप्शन आपण 10 गुण बघितले. आपण उदाहरण बघूया. प्रश्न क्रमांक 4 कोणताही एक प्रश्न लिहा, गुण आहेत 5. इथे बघा दिलेली आकृती, तुम्हाला खालील आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती काढून दिली आहे. परत एकदा मित्रांनो सांगते की कधी कधी तुम्हाला आकृती काढून स्पष्टीकरण विचारलं जातं, कधी तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल आणि पॅरेग्राफ वरनं त्या खाली दिलेले छोटे जे प्रश्न आहे 1-1 गुणाचे असे 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असणार आणि त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅरेग्राफ मध्ये शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आहे. ही आकृती नेमकी कशाची आहे? तर आकृतीमध्ये दाखवलेला सुनियोजित आराखडा कोणत्या ऊर्जा निर्मितीचा केंद्राचा आहे. म्हणजे इथे नक्कीच ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. या आकृतीचं नीट निरीक्षण करायचं. त्यानंतर आपण दिलेले प्रश्न नीट वाचायचे आहे आणि मगच त्याची उत्तरं लिहायची आहेत. असा 1 गुणासाठी 1 प्रश्न या पद्धतीने 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता 5वा प्रश्न याच्यामध्ये दिलाय की या ऊर्जा निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतराचा प्रवाह तक्ता काढा. याच्यामध्ये तुम्हाला समजा 2 चौकट भरायचे आहेत. 1 मार्क्स साठी असणार आहे. समजा पहिली दिलेली आहे नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा. दुसऱ्या चौकट मध्ये तुम्ही लिहिणार आहात की नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा. आणि तिसऱ्या याच्यामध्ये की टर्बाइन फिरल्यानंतर टर्बाइन मधील गतिज ऊर्जा. आणि गतिज ऊर्जेचं रूपांतर शेवटी होतं विद्युत ऊर्जा. म्हणजे तुम्हाला 2 चौकट भरण्यासाठी 1 मार्क्स मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 हा दीर्घोत्तरी प्रश्न सोडवताना आपल्याला तो पॅरेग्राफ, ती आकृती याचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि मगच त्याचे उत्तर लिहायची आहेत. अशा पद्धतीने एकूण 4 प्रश्न आहेत. आपण 4ही प्रश्न बघितलेले आहेत. एकूण आपला जो पेपर आहे तो 40 मार्क्सचा आहे. शेवटचा 4था प्रश्न जो आहे तो 5 गुणांसाठी आहे. मॅडम, आताच आपण प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे आणि उत्तर लिखाणाची जी शैली आहे याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. कारण विज्ञानासारख्या विषयामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलं की भाषेचा पेपर जर लिहायचा असेल तर 2 मार्काला तुम्हाला मिनिमम पॅरा तरी लिहायला लागतो. पण मात्र विज्ञानाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला जेवढे पॉइंट विचारले आहेत, जेवढे मार्क विचारले आहेत तेवढ्या पॉइंटनुसार तुम्हाला मार्कही मिळत असतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी खरोखर येथे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की विज्ञान हा जो विषय आहे म्हणजे हा एक तर प्रात्यक्षिक विषय आहे, अगदी प्रॅक्टिकल नॉलेज बेस हा पेपर आहे. आणि या पेपरचा जे पारदर्शकता असेल किंवा वास्तव जे आहे तेच लिहायचं आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा अलंकारिक भाषा वगैरे किंवा हे चालत नाहीये. जे दिलेलं आहे तेच लिखाण कसं करायचं आहे याची शैली मात्र तुम्ही छान स्पष्ट समजावून सांगितली. मला आता असं विचारायचं आहे की विज्ञान भाग 1 आणि भाग 2 हे जे काही पेपर आहेत हे 2 वेगवेगळ्या दिवशी सादर केले जातात की एकाच दिवशी विद्यार्थ्यांना हे पेपर द्यावे लागतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 1 हा पूर्ण वेगळा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर मध्ये गॅप असतो आणि मग विज्ञान 2 पेपर असतो. तर विज्ञानाचा 40 मार्कचा पेपरचा अभ्यास केला एकदा की तो लगेच तो विषय तिथे संपवायचा आणि दुसरा सायन्स 2च्या अभ्यासाला लागायचा आहे. कारण दोघांमध्ये गॅप आहे.
आपल्याला वेगळ्या 10 चॅप्टर सायन्स 1 चे अभ्यास करायचे आहे सायन्स 1 च्या पेपरसाठी, आणि 10 जे सायन्स 2 चे 10 चॅप्टर्स आपण आता बघितले ते 10 जे चॅप्टर्स आहेत ते सायन्स 2 साठी आहेत. पूर्ण पेपर जो आहे तो वेगवेगळ्या दिवशीच असणार आहे. बरोबर. काय म्हणजे विद्यार्थ्यांचा हाही एक मनात प्रश्न असेल की मला एकाच दिवशी ते पेपर द्यायचे आहेत का, तर तसं नाहीये, तर 2 वेगवेगळ्या दिवशी हे पेपर होणार आहेत. आणि आता काल जो निर्णय झालेला आहे की विद्यार्थ्यांना 2 तास म्हणजे जो काही अलॉट केलेला वेळ आहे त्यापैकी काही वेळ थोडा जास्तीचा दिला जाणार आहे, त्याबद्दल जरा सांगाल. पण आपला पेपर जो आहे तो 2 तासांचा असणार आहे, म्हणजे 120 मिनिटांचा असणार आहे. वेळेचं नियोजन करताना आता काल जरी डिक्लेअर केलं की 2 तासाच्या पेपरसाठी 15 मिनिटं आणि 3 तासाच्या पेपरसाठी अर्धा तास जास्त दिलेला आहे, तरी सुद्धा आता घरी अभ्यास करताना आपण 120 मिनिटांपैकी म्हणजे 2 तासाचा पेपर सोडवताय तर आपण 100 मिनिटच वापरली पाहिजे, कारण उरलेले 20 मिनिट हे तुम्हाला रिव्हिजन साठी बाजूला ठेवायचे आहे. मग आता या 100 मिनिटांमध्ये आपल्याला प्रश्न 4 सोडवायचे आहेत. आताच आपण बघितलं की प्रश्न 1 2 3 4 सोडवायचे आहेत, 100 मिनिट आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रश्नाला प्रश्न क्रमांक 1 ला 25 मिनिटं, प्रश्न क्रमांक 2 ला 25 मिनिट, या पद्धतीने तुम्ही 25 मिनिटं गृहीत धरूनच चालायचे आणि 100 मिनिटांमध्ये आपल्याला 4 प्रश्न पूर्ण करताच आले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की प्रश्न पहिला हा आपला एमसीक्यू टाइप आहे, आपल्याला फक्त त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे, तरी सुद्धा पेपर ज्या वेळेला हातात येतो त्यावेळेला थोडंसं टेन्शन असतं आणि म्हणून पहिल्या प्रश्नाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. नाहीतर तुमचा जर तुम्ही सराव जास्त केला तर तो 15 मिनिटांमध्ये कव्हर होईल आणि उरलेले 10 मिनिटं तुम्हाला प्रश्न 3रा आणि प्रश्न 4था हा दीर्घोत्तरी प्रश्न पूर्ण करण्यासाठी वापरता येऊ शकतो. अशा पद्धतीने 100 मिनिटांमध्ये पेपर पूर्ण करण्याचा तुम्ही घरी सराव करा, म्हणजे तुम्हाला बोर्डाचा पेपर सुद्धा 100 मिनिटांमध्ये पूर्ण झाल्यानंतर उरलेले जे 20 मिनिट आहे या 20 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा पेपर जो रिवाइज करू शकाल, रिव्हिजन त्याची कराल, कुठे नेमकं आपल्याला लिहायचं राहिलंय का, कुठे हायलाइट करायचा राहिलाय का एखादा शब्द अंडरलाईन करा. प्रेझेंटेशन पेपरचं खूप महत्वाचं आहे. घाईमध्ये आपण एखादं महत्वाचं शास्त्रीय दृष्ट्या एखादा शब्द लिहायचा राहून जातो आणि ज्यावेळेला आपण रिवाइज करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं अरे येस मला याचं समजा एखादा न्यूमरिक सोडवतो आणि अरे माझं युनिटच लिहायचं राहून गेलं, एकक लिहायचं राहून गेलं, तर या पद्धतीने त्यावेळेला डोक्यातलं टेन्शन कमी होतं. त्यावेळेला आपण आपल्याला उरलेला म्हणजे नुसतं युनिट लिहिलं नाही तरी तुमचा अर्धा मार्क्स कमी होणार आहे. आकृती काढलीये आणि मला आकृतीला नावच द्यायचं राहून गेलंय, माझा एखादा फ्लो चार्ट आहे आणि माझ्या फ्लो चार्ट मध्ये मला हे लिहायचं होतं पण मी चुकीचंच लिहून टाकलंय आणि हे सुद्धा आपल्याला नंतर कळतं. तर या पद्धतीने त्या 20 मिनिट हे राखून ठेवा. पुरवणी बांधायची असते, पहिलं पेज कंप्लीट करायचं असतं, स्टिकर लावायचं असतं, या सगळ्यांसाठी हे 20 मिनिट राहू देत. या पद्धतीने तुम्ही घरी सराव केला पाहिजे. बरोबर. म्हणजे जरी सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की वेळ जास्तीचा मिळणार आहे म्हणून आपण इतकं बिनधास्तही राहायचं नाहीये की आपल्याला तो वेळ मिळणार आहे, कदाचित त्या वेळेचा नंतर काही निर्णय पण वेगळा होऊ शकतो आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपला जो काही अलॉट केलेला वेळ आहे 2 तासाचा असेल किंवा 3 तासाचा पेपर असेल तर तेच गृहीत धरून त्या पेपरचा सराव करणं अतिशय महत्वाचं आहे. मॅडम आता हे झालं साधारणतः 40 आणि 40 80 मार्काचं, तर आता 20 गुणांसाठी त्यांना जे काही विचारलं जाणार म्हणजे शाळेतच त्यांची जी काही परीक्षा घेतली जाणार आहे त्याचं स्वरूप जरा स्पष्ट करून सांगाल. आता त्यांनी सांगितलंय की प्रॅक्टिकल परीक्षा जी आहे ते 20 गुणांची, म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपण 20 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा आणि याही वर्षी 20 गुणांचीच प्रॅक्टिकल परीक्षा घ्यायची आहे. 20 गुणांच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण प्रोजेक्ट बुक सुद्धा त्यांच्याकडनं कंप्लीट करून घेतो. यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट जे शाळेने दिलेले आहेत, आता या वर्षी या कोविड-19 मुळे थोडीशी शाळांची जरा गडबड झालेली असणार आहे, पण आपण त्यातला समजा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला त्याच्या संबंधित विज्ञान संबंधित दिलेला असेल तो कंप्लीट करा, किंवा काल डिक्लेअर केल्याप्रमाणे एखादा असाइनमेंट तुम्हाला दिलं असेल मोठं तर त्या दोन्ही सायन्स 1 चा असाइनमेंट सायन्स 2 चा असाइनमेंट सुद्धा तिथे आपल्याला प्रयोग परीक्षेच्या वेळेला सबमिट करायला लागेल. त्यानंतर आपली प्रॅक्टिकल बुक जी आहे, प्रयोग वही जी आहे ती तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी जे सांगितले ते मध्ये लिहिलेले आहेत, किंवा यावर्षी आता ऑनलाईन प्रॅक्टिकल दाखवले तर आमच्या शाळेमध्ये आम्ही ऑनलाईन प्रॅक्टिकल दाखवतो, तसं प्रत्येक शाळेने केलेलं असणार आहे.
शिक्षकांनी जितके सांगितले, आपण 12 ते 13 प्रॅक्टिकल सायन्स 1 चे आणि 10-12 प्रयोग आपण सायन्स 2 चे या पद्धतीने कंप्लीट करून घेतो. पण या वेळेची कंडिशन वेगळी असल्यामुळे तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेले प्रयोग वहीमध्ये लिहून ठेवा, कंप्लीट करा. आणि यातली आता प्रयोग परीक्षा घेताना प्रत्येक शाळेची काय पद्धत आहे, आपली बोर्डाची पद्धत अशी आहे की सायन्स 1 चा एक प्रयोग लिहायचा असतो, सायन्स 2 चा एक प्रयोग लिहायचा असतो, त्याच्यानंतर प्रयोग वहीला 2 मार्क्स आणि तुमचा प्रोजेक्ट जो असतो त्याला 2 मार्क्स, म्हणजे 6 मार्क्सचा सायन्स 1 चा प्रयोग, 2 मार्क्स प्रयोग वही आणि 2 मार्क्स प्रोजेक्ट, असा 10 मार्क्सचा सायन्स 1 आणि 10 मार्क्सचा सायन्स 2 असं एकत्रित एकाच दिवशी तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये 1.5 तासामध्ये प्रयोग परीक्षा पूर्ण करायची असते. बरोबर, म्हणजे विद्यार्थ्यांना तशा त्या शाळेमध्ये सूचना ह्या दिलेल्याच असतील, पण तरीही अजून काही विद्यार्थ्यांनी कदाचित थोडं लक्ष दिलं नसेल. तर मला असं वाटतं की आपला व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच मुलांना पेपर कसं लिखाण करायचं आहे किंवा त्याचं सादरीकरण कसं करायचं आहे, आणि शाळेत सुद्धा जे 20 मार्क खरे ते हक्काचे आहेत आणि स्वतःचे आहेत, तर त्यामध्ये विद्यार्थी निश्चितच 17-18 मार्क कसे पण मिळवू शकतो आहे. इतकी चांगली तयारी विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या विवेचनातून इतकी आत्मीयता त्याच्यात दर्शविली जात आहे की विज्ञान हा पेपर जो आहे किंवा विषय जो आहे हा इतका सोपा आणि जर समजून घेतला, म्हणजे समजून घेतला नाही तर खूप कठीणही आहे, मात्र समजून जर घेतला किंवा संकल्पना जर स्पष्टीकरण करता आलं आपल्याला तर त्याच्यासारखा सोपा विषय हा नाही आणि स्कोरिंग पण विषय आहे. कारण मुद्देसूदपणा जे आहे तो महत्वाचा आहे इथे. म्हणजे पेपर सादरीकरण करत असताना हेच अपेक्षित आहे की तुमचं मुद्देसूदपणा कसा आहे किंवा तुम्ही प्राधान्यक्रम कशा पद्धतीने दिलेला आहे. उत्तर लिखाण जरी करायचं असलं त्याचे 4 जरी पॉइंट असले पण त्या 4 पॉइंट पैकी सुद्धा प्राधान्यक्रमाने येणारे कोणते पॉइंट महत्वाचे आहेत ते अगोदर घ्यावेत आणि मग बाकीचे नंतर घ्यावेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच ह्या विज्ञानाचा पेपर सोडवत असताना तुमचा चेहरा मात्र नक्की आठवेल की मॅडमने अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्याप्रमाणे कदाचित त्यांचा हात सुद्धा वळेल असं म्हणायला हरकत नाहीये. आता बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने की थोडा विस्कळीतपणा होतो अभ्यास करत असताना. तर त्यांनी ह्या विज्ञानाचा अभ्यास करत असताना एक स्वतःला कशा पद्धतीने नियोजित करावं किंवा एक समराईज अभ्यास आपण म्हणूया, तर ते कसं करावं विद्यार्थ्यांनी, याबद्दल जरा मार्गदर्शन करा. प्रत्येक विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते, लक्षात ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. आता आपल्या हातामध्ये दिवस किती आहेत आणि आपला अभ्यास किती बाकी आहे याचा आजच निश्चित करा, म्हणजे आपल्याला नियोजन करणं सोपं जाईल. स्वतःला नियोजन करायचं आहे की मला सायन्स 2 वेळा वाचल्यानंतर लक्षात राहतं, काही विद्यार्थ्यांना एकदाच वाचलं तरी लक्षात राहतं. पण आता वेळ आहे, समजा आपल्या हातामध्ये 20 दिवस आपण धरूया, तर साधारणतः आपल्याला 1.5 तास किंवा 1 तास सकाळी, 1 तास दुपारी आणि 1 तास संध्याकाळी असं या पद्धतीने सायन्स 1 ला 3 तास जर दिले तर उद्या सायन्स 2 करा. पण वेळ निश्चित करा की सकाळी 7 ते 8 मी नक्की सायन्स 1 चं रिवाइज करणार आहे. रिवाइज करण्याचे दिवस आलेले आहेत. समजा आपला एखादा पॉइंट करायचा राहून गेला तर तो पॉइंट सकाळच्या वेळेत करा, दुपारी तो थोडा लिहून बघा किंवा संध्याकाळी तुम्ही पेपर ज्या वेळेला लिहिणार आहात त्यावेळेला हा पॉइंट आपला त्या पेपर मध्ये आला तर आपल्याला लिहिता येईल का याचा थोडा विचार करून ठेवा. आणि कुठलाही अभ्यास करताना तुम्ही फीडबॅक घ्या स्वतःचा. बरोबर, घेण्याच्या 2 पद्धती आहेत की समजा 2 मित्र एकत्रित किंवा मैत्रिणी एकत्रित अभ्यास करतायत आणि मी हे 20 प्रश्न आता तयार केले किंवा मी प्रकरण 1 गुरुत्वाकर्षण तयारी करून ठेवलीये आणि मग मित्राला आणि तुम्हाला बरोबर प्रश्न द्या की येस हे 10 प्रश्न तुला लिहायचे, हे 10 प्रश्न मला लिहायचे आणि मग लिहून झाल्यानंतर क्रॉस चेक करा, म्हणजे थोडा रिलॅक्स होईल 1 10 मिनिटाचं. आणि हे पॉइंट लिहिले आणि माझ्याकडे त्यावेळेला लक्षातच आले नाही हे पॉइंट, मग हे तुम्हाला काय मुख्य पेपर लिहिताना, बोर्डाचा पेपर लिहिताना हे आठवेल किंवा लक्षात येईल, येस मला हा पॉइंट लिहायचा होता. जर तुम्हाला मित्राबरोबर अभ्यास करायचा तर स्वतःच रिवाइज करा. त्यासाठी तुम्ही संकल्पना चित्राचा वापर करा. हे संकल्पना चित्र म्हणजे शॉर्ट मध्ये लिहून ठेवू शकता, ट्री डायग्राम काढू शकतो, पण फीडबॅक घेतल्याशिवाय पुढच्या चॅप्टरला हात लावायचा नाही, म्हणजे पुढचा चॅप्टर आपण हातात घ्यायचाच नाही. फीडबॅक हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे तुमचा परमनंट हा पॉइंट क्लिअर झालाय असं आपल्याला स्वतःला एकदा खात्री आली, आत्मविश्वास आला
की नंतर फक्त पेपरच्या आदल्या दिवशी ओव्हरलुक केलं, रिवाइज केलं तरी सुद्धा चालू शकतो. या पद्धतीनेच अभ्यास करा, वेळेचं नियोजन करा आणि दिवसभर अभ्यास केला म्हणजे सायन्सचा एका दिवसात अजिबातही होत नाही. थोडा गॅपने करा, पण वेळेचं नियोजन आणि राहिलंय किती आणि झाला किती अभ्यास याचं परफेक्ट नियोजन तुमच्या डोक्यात फिक्स असलंच पाहिजे. शेवटचे 20 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. बरोबर. कारण शेवटी हे सेल्फ इव्हॅल्युएशन जे आहे हे फार महत्वाचं आहे की मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते की पहाटे 5 वाजेपासून उठले आहे, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी अभ्यास करणे, दिवसभर मी अभ्यास केला, पण नेमका काय केला हेही फार महत्वाचं आहे. कारण जेव्हा 4 तासांनी आपण रिवाइज करायला जातो किंवा एखाद्याने जर आपला प्रश्न विचारला तर मग त्या प्रश्नाचं किंवा मी नेमकं काय वाचलं हेच विद्यार्थ्याला विश्लेषित करता येत नाही. आणि म्हणून आपण जे मुद्दा सांगितला की स्वतःला फीडबॅक घेत चला की खरोखर मी जे आतापर्यंत वाचन केलेलं आहे ते माझ्या लक्षात राहतं आहे की नाही किंवा मला समजतं आहे की नाही हे पण स्वतःला चाचपून बघणं अतिशय गरजेचं आहे. तरच त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ही चांगली होणार आहे. कारण विषय कुठलाही असो पण मात्र तयारी करायची असेल तर नेहमी स्वतःला प्रश्न विचारत चला, फीडबॅक घेत चला. हा अतिशय महत्वाचा मुद्दा मॅडम आपण इथे मांडलेला आहे. आता पालकांच्या दृष्टीने मला काही प्रश्न आहेत की साधारणतः सगळ्यांच्याच अपेक्षा असतात की माझा मुलगा जो आहे तो अव्वलच आला पाहिजे आहे, पण विद्यार्थ्याच्याही काही क्षमता असतात, तर त्या क्षमतांचा विचार करता पालकांनी विद्यार्थ्यांकडनं कशी तयारी करून घ्यावी? आता ह्या महिन्यामध्ये म्हणजे अगदी शेवटच्या याच्यामध्ये कुठलाही त्यांच्यावर टेन्शन न देता समजा त्याचा अभ्यास सकाळी 3 तास झालेला आहे तर त्याला परत अभ्यासाला बस असा फोर्स न करता थोडस जनरल त्यांच्याशी बोला, त्यांच्या आहाराकडे थोडस लक्ष देऊया आणि इतर पॉझिटिव्ह त्यांच्याशी बोललं पाहिजे की कुठल्याही निगेटिव्ह, अगदी निगेटिव्ह बातम्या सुद्धा तुम्ही बघू नका, पॉझिटिव्ह बघा, पॉझिटिव्ह वाचा. त्यांच्याशी पॉझिटिव्ह बोलल्यानंतर त्यांचा जो डोक्यावरचा ताण आहे तो थोडासा कमी झाला तर त्या चांगल्या मूड मध्ये पुन्हा दुसऱ्या विषयाला सुरुवात करू शकता. या पद्धतीने त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या आपण अतिशय सोप्या पद्धतीने किंवा त्यांना समजून घेऊन त्यांच्याकडनं काय आपण काय पालकांच्या काय अपेक्षा आहेत त्या विद्यार्थ्याला समजावून सांगा आणि विद्यार्थ्याला समजून घ्या, पाल्याला समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्यांच्या घरातलं वातावरण जितकं आनंदी राहील तितकं ठेवण्याचा फक्त पालकांनी प्रयत्न करा. विद्यार्थी हे अभ्यास करणारच आहेत, अभ्यास झालेला आहे, फक्त शेवट आता आपल्या हातामध्ये आहे आणि या शेवटमध्ये कुठलाही टेन्शन न देता त्यांना रिलॅक्स ठेवा. बरोबर. कारण हा अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण मला असं वाटतं की परीक्षा आली की पालकांनाच जास्त टेन्शन येत असतं. हाही एक फार भाग आहे आणि काही ठिकाणी अवास्तव अपेक्षा पण असतात. म्हणजे आपल्या शेजारचा जो पाल्य आहे किंवा माझ्या शेजारी जे आहेत तर त्या विद्यार्थ्याला अबव 90 वगैरे मार्क मिळत आहेत आणि माझ्या मुलाला मात्र मिळत नाहीये, अशा अवास्तव अपेक्षा न करता त्यांना आनंदाने जेवढं काही चांगल्या पद्धतीने परीक्षेला सादर होता येईल तेवढं पालकांनी जर पाठबळ दिलं तर मला असं वाटतं की न करणारा विद्यार्थी सुद्धा अगदी आनंदाने त्या परीक्षेला सामोरा जाईल आणि चांगल्या पद्धतीने यश हे त्या परीक्षेमध्ये मिळवू शकतो आहे. मॅडम, आज आपण इथे येऊन जे काही मार्गदर्शन केलेलं आहे खरोखर एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना टॅकल करण्याचा आपण जो प्रयत्न केलेला आहे, कारण त्याचं एकूणच संपूर्ण आपण ब्रेन वॉश जे आहे ते अतिशय छान केलेलं आहे आणि प्रत्येक वाक्य असेल किंवा प्रत्येक मुद्दा जो आहे तो स्पष्ट करून सांगताना आपल्यामधला जो काही स्पष्टपणा होता, कारण विज्ञान हा विषय आहे म्हणजे मी मगाशी सांगितलं की कुठल्याही प्रकारची अलंकारिक भाषा त्याला चालत नाहीये, तर खरोखर विज्ञानाला साजेसं असेच आपण विवेचन इथे केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनाही चांगल्या पद्धतीने त्याच्या गाईडलाईन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणून इयत्ता 10वी-12वी या परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात आपण आल्याबद्दल एजुस्ट्रीम या युट्यूब चॅनल तर्फे मॅडम आपले खूप खूप आभार. शेवट फक्त मी एवढंच सांगेन, विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं नियोजन करा, तुमच्या हातामधील मोबाईलचा योग्य वापर करा, पालकांना धीर द्या आणि घरातलं वातावरण तुम्हाला आनंदी कसं राहील आणि तुमच्या अभ्यासाला अनुरूप कसं होईल याचा थोडासा विचार करा आणि तुमच्या शाळेतील शिक्षक हे तुम्हाला जीव लावणारे, समजून घेणारे आहे, त्यांचा जास्तीत जास्त आधार घ्या, मदत घ्या आणि अभ्यासामध्ये याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. नक्कीच तुमच्या पालकांच्या अपेक्षा नक्कीच तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमच्या स्वतःचा जो काही गोल एम ठरलेला आहे
तिथपर्यंत तुम्ही जर ह्या सगळे यशोमंत्र आतापर्यंतचे झालेले सगळे व्हिडिओ बघितले तर नक्कीच तुम्ही तुमच्या जे काही गोल ठरलेला आहे मनामध्ये त्या तिथपर्यंत जाऊन पोहोचणार आहात. सर्वांना तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. आत्ताच आपल्याला सौ दीपाली पाटील मॅडम यांनी विज्ञान भाग 1 भाग 2 या अनुषंगाने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यात सेमीचाही काही भाग मॅडमने इथे सादर केलेला आहे. तर मित्रांनो, या विषयाचा अभ्यास करत असताना सखोलता तर निश्चित महत्वाची आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे, पण मात्र वास्तवाशी जोडणं अतिशय महत्वाचं आहे. आणि टू द पॉइंट उत्तर तुमचं कसं असणं अपेक्षित आहे याचे वेगवेगळी शैली सुद्धा मॅडमने आता समजावून सांगितलेली आहे. काही प्रश्नांचा पॅटर्न मॅडमने घेऊन त्याचं उत्तर लिखाण तुम्हाला कसं करायचं आहे यावरही छान मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे आपण पूर्णपणे बघायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे की जेणेकरून विज्ञानाचा अभ्यास करत असताना ज्याही विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी निश्चितच आपल्याला दूर होण्यास मदत होईल. आणि इतर मित्रांना ज्यावेळेस तुम्ही शेअर करता त्यावेळेला एक अभ्यासाचं वेगळं वातावरण सुद्धा निर्माण होतं आहे आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो आहे. कारण ज्या पद्धतीने ह्या YouTube चॅनलतर्फे जे मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना केलं जात आहे तर त्या मार्गदर्शनाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि यशस्वीरित्या आपण परीक्षेला सामोरे जायचं आहे. पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.